आधी साईड द्यायची अक्कल नाहीये. अहो साहेब, तुम्ही हॉर्न देत होता हे बरोबर आहे, खरं गाडी पळायला पाहिजे नव. पाठीमागं जरा बघा, खचाखच माल भरलाय. ही गाडी किती पळवली तर पळतच नाही हो. ही सगळी कारण ना मला नाही द्यायची. तुझ्याकडे असेल वेळ, माझ्याकडे फालतूचा वेळ नाहीये. सगळे टेम्पो ड्रायव्हर काय तुझ्यासारखे स्लो नसतात. जर काम जमत नसेल तर दुसरं काम करायचं. असं वाटेत येऊन उगाच दुसऱ्याचा वेळ नाही वाया घालवायचा. नॉनसेन्स. अहो धैर्य सर, जरा हळू चालवा की. हा अहो, तुमच्या गाईपोटी कोणतरी ढगात जायचं. माहितीये तुम्ही त्या टेम्पो वाल्यावर चिडलाय, पण त्याचा राग इथं कशाला काढताय? तुझ्यासाठी जास्त असेल आणि माझ्यासाठी नॉर्मल स्पीड आहे हा. आणि तसंही एवढ्या स्पीडनं जायची आणि एवढ्या भारी गाडीत बसायची कधी सवय नसेल तुला, त्रास तर होणारच. पण तू म्हणलीस की स्पीड स्लो करा आणि मी गाडीचा स्पीड स्लो केला. असं काय होणार नाही, कारण धैर्य मुजुमदारला स्लो जायला आवडत नाही ना. कुणी मला थांबवू शकतं. थांबणं आमच्या रक्तातच नाही. अहो सर, अहो काय करताय? गाडी चालवताय का रॉकेट चालवताय? बघा की जरा समोर. बापरे. तुला झेपत नसेल तर डोळे बंद कर आणि शांत बस. अहो हळू हळू हळू. अहो हळू 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 हळू. अहो काय? देवी, थँक्यू. वाचवलंच बघ. नाही तर मला वाटलं हे रॉकेट डायरेक्ट तुझ्याकडे येऊनच थांबते का काय. थँक्यू. हा सावी, हा भाऊ, अगं कुठपर्यंत पोहोचलीस? पोचले पुण्याला. पुण्यात? ते आणि एवढे लवकर कशी काय पोहोचलीस? भाऊ ते विमानाने आले ना म्हणून. तू तर म्हणाली होतीस ऑफिसची गाडी आहे म्हणून. हा, विमानानं कशी गेलीस? ऑफिसच्याच गाडीने आले भाऊ, पण आमचा गाडी चालवणारा जो ड्रायव्हर होता ना, तो आधी विमान चालवायचा, म्हणून त्यानं गाडी डायरेक्ट रॉकेट सारखी आणली बघा. चांगलंय चांगलंय. कोण तो ड्रायव्हर बघाय पाहिजे. हा, विमानासारखा चालवतोय ते ड्रायव्हर. भाऊ भाऊ भाऊ, मी करते तुम्हाला नंतर थोड्या वेळात. हा, जरा घाई आता पोचले इथं. हा चालेल चालेल. हा ड्रायव्हर, माझ्या गाडीत बसून आलीस आणि मला ड्रायव्हर म्हणतेस? आओ, ते गाडी तुम्हीच चालवत आणली ना, म्हणून तुम्हाला ड्रायव्हर बोलले. आता गाडीत ज्याला जो चालवतो त्याला आपण ड्रायव्हरच बोलतो ना, म्हणून बाकी काही नाही. आता भाऊंना कुठे सांगणार मी तुमच्या सोबत आहे, म्हणून ड्रायव्हर बोलले. ती वाईट गोष्ट आहे ना. भाऊराव नायकांच्या नातीला खोटं बोलायला लागतंय. तुमच्या त्या शाळेत, म्हणजे त्या तुमच्या प्रसिद्ध शाळेत, हे असे खोटं बोलण्याचे संस्कार देतात काय? डेअरिंग असेल ना तर खरं बोलायला शिक. लाव भाऊंना फोन, त्यांना सांग सगळं खरं खरं. नाही, तू डेअरिंग करून त्यांना खरं सांगशील, पण तिकडे त्यांना अटॅक यायचा. असो, हरकत नाही. गुड लक.
come, sir. माय रूम कीज. Yes. थँक्यू. जितेंद्र. हॉटेलच्या फंक्शनसाठी आलोय ना इथं. मग रूम कशाला? म्हणजे म्हणजे तुम्ही काय ते भलते शट अप. काही पण काय बोलतेस? आता एवढ्या लांबनं प्रवास करून आलोय, जरा फ्रेश वगैरे व्हायचंय म्हणून रूम बुक केली. नॉनसेन्स. मला काही फ्रेश व्हायची गरज नाहीये आणि मी तुमच्या रूम मध्ये कशाला फ्रेश होऊ? तू काय जरा डोक्यावर पडलीस का ग? तुझ्या नावानं दुसरी रूम बुक केली. तिथं रिसेप्शन कडनं तुझ्या रूमची की आहे. सावी नाईक नावानं एक रूम बुक असेल, त्याची की द्या. थँक्यू. आता फक्त तासभर लावू नको. 15 मिनिटात रेडी होऊन खाली ये. गेस्ट आलेत सगळे. माय नेम इज केतन मधुसूदन नाईक. हां, हे तर पाठ आहे. अदरवाईज एव्हरीथिंग अ पॅरेंट कुड वॉन्ट. मोस्ट ऑनेस्ट, मोस्ट हंबल. वी आर व्हेरी ब्लेस्ड टू हॅव अथर्व ॲज अ सन. वी आर व्हेरी ब्लेस्ड. काय रे, अजून घरीच आहेस होय? अपडेट संपला का नाही अजून? नाही, मी ते जाणार होतो ऑफिसला, पण काय झालं, जेवल्यावर लई जड झालो एकदम. मग म्हटलं हाफ डेचा फुल डे करून टाकूया. अरे जेवण जड झालं हे काय कारण आहे बाई ऑफिसला न जाण्याचं? अहो नाही, म्हणजे नुसतं जड झालंय म्हणून नाही, प्रॅक्टिस पण करायची आहे ना. प्रॅक्टिस? ये आता आणि कसली प्रॅक्टिस करतोयस? अहो ही इंटरव्ह्यू आहे ना माझा, त्याची प्रॅक्टिस. एवढी चांगली नोकरी असून दुसरा इंटरव्ह्यू देतोयस वय? नाही नाही, अहो काय मी नोकरी सोडत नाही. आणि कामाचा इंटरव्ह्यू नाही हो, हे शाळेचा इंटरव्ह्यू. अरे काय म्हणजे आता परत शाळेत जायला सुरुवात करणार का काय तू? अरे बोल की. नाही, मी कुठे शाळेचा. बोल बोल बोल, लाजू नको. सांग मला कोणत्या शाळेत चाललायस ते. नाही म्हणजे ते शाळेत. हे समजलं रे, पुढे बोल की. हा, पण माझ्यासाठी नाही, अथर्व. म्हणजे ते कसं आहे, हल्ली नवीन शाळांमध्ये ऍडमिशन घ्यायचं असलं की नाही, पोरांचं सोडा, आई बाबांचाच इंटरव्ह्यू घेतात. म्हणजे त्यांना पण इंग्लिश यायला लागते. मग ते आमच्यामुळे त्याचं ऍडमिशन कॅन्सल व्हायला नको म्हणून. काय रे पोरं तुम्ही, किती वेळेला सांगितलं तुम्हाला, या मोठ्या शाळेंचं काय बी खरं नसतंय. कशाला उगाच त्याच्या नादी लागताय? मला सांगून पण काय उपयोग नाही म्हणा. असो. काय झेपतंय का डोळ्यांना? नाही, एवढं मोठं हॉटेल फक्त बाहेरनच बघितलं असेल ना आतापर्यंत. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या हातगाड्यांवर व्लॉग करणारीला आज एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये व्लॉग करायला मिळणार. सो इंटरेस्टिंग नो. यू शुड बी व्हेरी प्राऊड. चला. वेलकम वेलकम. आपल्या मुजुमदार एम्पायरचे ओनर धैर्य मुजुमदार यांचं हार्दिक स्वागत. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू 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 थँक्यू. मिस्टर धैर्य मुजुमदार, आपल्या हॉटेलचे एम्बियन्स आणि इंटिरियर दोन्ही कमाल आहे. हो अगदीच. कोणालाही आवडेल असं रेस्टॉरंट आहे हे. मला नक्कीच याची फ्रँचायझी घ्यायला आवडेल.
थँक्यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट. आणि काय कोणत्याही हॉटेलचं सक्सेस हे दोनच गोष्टींवर ठरतं. एक म्हणजे तिथल्या जेवणाची चव आणि दुसरं म्हणजे क्वालिटी. सो तुम्ही तुमचं क्युझिन एन्जॉय करा, त्यानंतर सांगा तुम्हाला कसं वाटलं. बाकी फ्रँचायझी आणि बिझनेस बद्दल आपण दिवसभरात बोलूच. एव्हरीबडी प्लीज हॅव अ सीट. हॅलो, आता येडे काही नाही ग, नुसता श्रीमंतीचा माज आहे. काय तर म्हणे हॉटेलची सक्सेस पार्टी. हा तोच धैर्य आहे ना ज्यानं आपल्या शाळेतल्या पोरांसाठी एक्सपायर झालेला माल पाठवलेला. आता या श्रीमंत लोकांच्या जिभेचे चोचले पुरवायचे म्हणून एवढं मोठं रेस्टॉरंट चालवतोय. इतका दूध टप्पी आहे ना हा धैर्य. त्याच्यावर त्याचं काय म्हणणं आहे, मी याच्या हॉटेलचं मेकिंग करावं आणि त्याच्यावर त्याचं कौतुक करावं, एवढी अपेक्षा आहे त्याची. ठीक आहे, मी करते तुला नंतर. हा चालेल चालेल. काय सावी नाईक, मुजुमदारांचं एवढं कौतुक पचत नसेल तुला. बोल की, गप काय आहेस? आता एवढे सगळेजण कौतुक करतात, चल तू पण कर कौतुक. मुजुमदारांचं कौतुक करायचं म्हणल्यावर जीभ जड पडत असेल ना तुझी. चला सुरू व्हा. आपले जेवढे गेस्ट आलेत ना सगळ्यांचा फीडबॅक घ्यायचा. काय एवढं चांगलं रेस्टॉरंट आहे त्याचं जरा कौतुक करायचं. येत आहे ना लक्षात? आपल्या डिजिटल प्रपंच थ्रूच आपण याचं प्रमोशन करणार आहोत. त्यामुळं आत्ता जो व्लॉग तू शूट करशील तोच आपल्याला पोस्ट करायचा आहे. आणि हा ते काहीतरी नवीन काहीतरी वेगळं ट्राय कर. सारखं सारखं तेच तेच नको करू. चला लागा कामाला. युनिक आणि नवीन काय, आता असं युनिक कौतुक करते ना की स्वतःहून म्हणशील बाई तुला मी कामावरनं काढून टाकतो, पण ही कौतुक थांबव. मला सांगितलं होतं का नाही सिक्रेट ठेवायचंय म्हणून. काय गरज होते का भाऊंसमोर तोंड उघडायची? इंग्लिश बोलायला तुमचं तोंड नाही उघडत, पण भाऊंसमोर सगळं फडाफडा बोलून मोकळं झालायचा. अगं माझी काही चूक नाही याच्यात. मी प्रॅक्टिस करताना ते माझ्या तोंडातनं निघालं सगळं. मी हीच तुमची सवय एक नाही लय वाईट आहे बघा. पाहिजे ती तुमच्या तोंडात येणार नाही, नको ती सगळं वपून मोकळ होणार तुम्ही. एक गोष्ट धड नाही. काय माणूस आहे कसं? अगं otherwise everything a parent could want. Most honest, most humble. We are very blessed to have Atharva as our son. My name is Ketan Madhusudan Naik. My name is Ketan Madhulasun Madhu. My name is Ketan Adun Madhun. My name is Ketan Madhusudan Naik. नमस्कार मंडळी. तर आज मी आलीये श्री धैर्य मुजुमदार यांच्या रेस्टॉरंट मध्ये. आता मुजुमदार म्हटल्यावर पैशांच्या उकळीचा वास तुम्हाला आलाच असेल ना. आता ही उकळ कुठून आली असा प्रश्न पडला असेल. सांगते. तर ही उकळ आलीये शिक्षणाचा बिझनेस करून त्या पोरांकडून जे पैसे घेतले जातात ना तिथून ही उकळ येते. बघा बघा बघा, पूर्ण रेस्टॉरंट मध्ये उकळ दिसतीये. बरं ते जाऊ दे, आता आपण मेनू मध्ये बघूयात काय. या ह्या रेस्टॉरंटची खासियत काय माहितीये? मालवणी फूड. हे बघा, आहे की नाही एक नंबर. पण
काय झालं माहितीये का, या मुजुमदारांना ना मालवणी शेफ भेटलाच नाही, म्हणून त्यांनी पंजाबी शेफ आणला. आता पंजाबी शेफ मालवणी सुरमई फ्राय कसं करल हे तर त्या अन्नपूर्णेलाच माहिती असेल. म्हणजे पंजाबी शेफ पण मालवणी फूड, व्हॉट कॉमेडी. म्हणजे व्हॉट कॉम्बिनेशन. बरं, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. तुम्ही जर नॉनव्हेज खाणार असेल ना तर आवर्जून या. अहो मी तर म्हणते हिम्मत करून याच एकदा इथं. पण मग तुम्ही व्हेज असाल ना तर जरा प्रॉब्लेम होईल. नाही त्याचं काय आहे, इथं नॉनव्हेज साठी जी भांडी वापरली जातात ना तीच भांडी व्हेज साठी पण वापरली जातात. त्यामुळं सॉरी एकच मिनिट. हा तुमच्या या दाल खिचडीला जर बांगड्याचा वास आला ना तर घाबरून जाऊ नका. हा टेन्शन नाही, फ्लेवर म्हणून खाऊन टाका. खावा खावा खावा, बिंदास खावा. तर आता आपण मेनू कार्ड मध्ये बघूया. अरे बापरे, हा मेनू कार्ड आहे का काय? मला तर वाटलं मी सोने खरेदी करायला चालले की काय. लय मागे बाबा. पण एक मिनिट, ह्यांच्या रेस्टॉरंट बाहेर तर पार्किंगची सोयच नाहीये. हा अच्छा, म्हणजे काय आहे, श्रीमंत लोकांना आत आल्यावर पार्किंगमुळे आणि सर्वसामान्य माणसांना बाहेर जाताना बिलामुळे घाम फुटेल एवढं मात्र नक्की. आणि स्पेशल रिफाईन तेल वापरत असल्यामुळं जे फॅट वाढतं ना ते कमी होण्यासाठी घाम येण्याची उत्तम सोय मुजुमदारांनी करून ठेवली. एक नंबर. आज हॉटेलची सक्सेस पार्टी आहे की क्लोजिंग सेरेमनी? अहो हसताय काय? हॉटेलच्या सक्सेस पार्टीत हे जर असलं सगळं सांगितलं तर हॉटेल बंद करायची वेळ येईल. नाही 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 नाही, हो काय म्हणताय दादा, हो असं नाही. आता आमच्या धैर्य सरांनी एवढं मोठं हॉटेलची सक्सेसफुल पार्टी दिली तर मग तुमच्यासाठी असा एक स्पेशल आयटम ठेवला असेलच की त्यांनी, जो तुमच्या पोटाला आणि खिशाला दोघांना परवडेल असा. बघायचा तुम्हाला तो आयटम? चला दाखवते. डॅन टॅन, मसाला पापड. सो मंडळी, जर तुम्हाला भूक लागलेली नसताना जेवायचं असेल आणि व्हेज खाऊन नॉनव्हेजची टेस्ट घ्यायची असेल किंवा 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 सक्सेस पार्टीला तुम्हाला अशी मसाला पापड्याची पार्टी द्यायची असेल ना तर तुम्ही धैर्य मुजुमदार, एक मिनिट सर सांगू तर द्या मला, धैर्य मुजुमदार यांच्या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. अहो थांबा ना सर, मला बस. काय तमाशा चाललाय हा? सेन्स. सक्सेस पार्टीच्या दिवशी हे सगळं करायची तुझी डेअरिंग कशी झाली? अहो डेअरिंग काय त्याच्यात, आता रूल्स फॉलो करायचे म्हणलं डेअरिंग ते येणारच ना. आता तुम्ही मला काम सांगितलं, मी माझं काम प्रामाणिकपणे केलं. बघा एकदम युनिक आणि खरा असा रिव्ह्यू दिलाय तुम्हाला. हा आणि नवीन वेणी आहे त्याच्यात तर काही शंकाच नाहीये. काहीतरी जळायलाचा वास येतोय ना? हा अरे हा, तुम्हाला राग आला ना? आता तुम्हीच बघ, एका बाजूला तुमच्या कंपनीची बदनामी झाली, दुसरा रूल पण तुटला ना माझ्याकडून. मग एक काम करा ना, काढून टाका मला नोकरीवर आणि म्हणून टाका यू आर फायर्ड आणि माझं टर्मिनेशन लेटर द्या. मिस्टर मुजुमदार, यांना काढणार असं तर मला सांगा.
अशी डेअरिंग करून क्रिटिसाइज करणारी एखादी एम्प्लॉई आमच्या कंपनीत पाहिजे. पण कंपनीसाठी नोकरीची पर्वा न करता बोलणाऱ्यामुळे कंपनीची ग्रोथ होऊ शकते. मला आवडेल हिला माझ्या कंपनीत जॉब द्यायला. पोरगी दम आहे. थँक्यू सर. द्या ना हो पटकन टर्मिनेशन लेटर. ए तुला काय वाटलं धैर्य मुजुमदारच्या पंजातनं निसटणं एवढं सोपं आहे? तू हे असले काहीतरी फालतू चाळे करशील आणि मी रागाच्या भरात तुला जे हवं ते करेन असं वाटलं काय तुला? कधीच नाही.